हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन साधनपाद सूत्र क्रमांक 16. हेयम दुःखम नागतम. भविष्य काळात येणारे अजून न उद्भवलेले दुःख नाश करण्यास योग्य असते. दुःख 3 प्रकारचे असते. एक म्हणजे आपण भोगलेले दुःख. भूतकाळात या दुःखाचे क्लेश आपल्याला अगोदरच झालेले असतात. घटना घडून गेलेली असते, त्याचा परिणाम आपल्यावर होऊन गेलेला असतो. दुसऱ्या प्रकारचं दुःख म्हणजे वर्तमान काळात आपण भोगत असलेलं दुःख. घटना घडत असते आणि त्याचे क्लेश आपण अनुभवत असतो. तिसरे दुःख म्हणजे पुढे आपल्या वाट्याला येणारे असते ते दुःख. घटना घडायची असते, घडणार असते, ज्यामुळे आपल्याला क्लेश सहन करावे लागणार असतात. पहिल्या प्रकारचं दुःख होऊन गेलेलं असतं, परंतु त्याची आठवण होऊन आपण दुःखी होऊ शकतो. त्यासाठी सूत्र क्रमांक 1 मध्ये सांगितलेला क्रियायोग करून ते दुःख म्हणजे त्या आठवणी आपण नाहीशा कराव्या. त्या आठवणींचे व्रण झाले असल्यास सूत्र क्रमांक 11 प्रमाणे ध्यानाने ते दुःख नाहीसं करावं. वर्तमान काळातील दुःख सूत्र क्रमांक 10 किंवा 11 प्रमाणे प्रतिप्रसव करून किंवा ध्यानाने नाहीसे करावे. तिसऱ्या प्रकारचं दुःख जे आहे त्यासाठी हे सूत्र आहे. अनागत असा शब्द येथे वापरलेला आहे. जे दुःख अजून आपल्या वाट्याला आलेलं नाही, जे दुःख अजून आपल्याला झालेलं नाही, जे दुःख अजून आपल्याला जे दुःख अजून आपल्याला भोगायचे आहे ते दुःख म्हणजे अनागत दुःख. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की हे अनागत दुःख टाळता येण्यासारखं, नष्ट करता येण्यासारखं आहे. पुढे येणाऱ्या दुःखापासून आपण मुक्त होऊ शकतो. भूतकाळात भोगलेल्या दुःखाचा आणि वर्तमान काळात भोगत असलेल्या दुःखांचा आपल्याला अनुभव येतो. साधकाने या अनुभवाचा फायदा भविष्य काळात भोगाव्या लागणाऱ्या दुःखांचा नाश करण्यासाठी करावा. भविष्यकाळी येणाऱ्या दुःखाचं कारण जर आपल्याला समजू शकलं तर या अनागत दुःखापासून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो. या अनागत दुःखाची चाहूल समजावून घ्यायला आपण शिकलं पाहिजे. असं समजल्यावर ते कारण जर आपण नाहीसं केलं तर त्यामुळं होणारं कार्य घडणार नाही. दुःख देणाऱ्या झाडाचं बीज जर आपण जाळू शकलो तर त्याला दुःखांकुर फुटणार नाहीत. यावर उत्तम उपाय म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचे उसासे टाकू नयेत. दुःख चिकटवून घेऊन रडत चरवीत चरवण करत बसू नये. झालं गेलं गंगेला मिळालं आणि पवित्र झालं अशी भावना करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तणूक ठेवावी. त्यामधून बाहेर पडावे. भविष्य काळातील दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी आता पुढील सूत्रात त्याचे मूलभूत कारण सांगत आहेत. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 17. द्रष्ट दृश्ययोः संयोगो हेय हेतुः. द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग हेच दुःखाचं मूळ कारण असतं. सूत्र क्रमांक 16 मध्ये आपण पाहिलं की भविष्यात येणाऱ्या दुःखाचं कारण समजलं तर ते कारण मुळापासून नाहीसं करता येतं, नष्ट करता येतं. हे भविष्यातील दुःखाचं कारण कोणतं असतं ते या सूत्रात सांगितलेलं आहे. येथे आपल्याला एक प्रश्न पडेल की प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं असतं, त्यांची कारणे विविध असतात. मग येथे एक कारण सांगून ते नष्ट करून असंख्य दुःख निवारण नष्ट होऊ शकतात. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगामुळे भविष्य काळातील दुःख निर्माण होतात. योगाधिराज पातंजली दुःखाचं मूलभूत शास्त्र कारण सांगत आहेत. दुःखाची कारणं काहीही असोत, ती सर्व गौण कारणं असतात. ती सर्व कारणं याच एकमेव कारणातून उत्पन्न झालेली असतात. वास्तव ते एक मूलभूत कारण जर जाणून घेतलं आणि ते नष्ट केलं तर आपण दुःखमुक्त होऊ. द्रष्टा म्हणजे तो स्व आत्मा. यामुळे अर्थातच दृश्य म्हणजे आत्मा सोडून इतर सर्व काही.
उदाहरणार्थ जीव, मन, इंद्रिय, देह, चल, अचल, सजीव, निर्जीव, सृष्टी, विश्व इत्यादी. सूत्र क्रमांक 6 मध्ये आपण पाहिलं की दृक्शक्तीमध्ये मनाला असाधारण महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट दृक झाली की त्यावर आपलं मन म्हणजे चित्त अखेरचा निर्णय घेते. याचा अर्थ दृक म्हणजे इतर काही असले तरी त्यात मनालाच चित्तालाच पूर्ण प्राधान्य आहे. तेव्हा थोडक्यात दृश्य म्हणजे चित्त, द्रष्टा म्हणजे स्व, आत्मा हे वर आपण पाहिलेलंच आहे. तेव्हा थोडक्यात म्हणजे या भविष्य काळातील दुःखाचं कारण म्हणजे आत्मा आणि चित्त यांचा संयोग, म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होय. एकटा आत्मा द्रष्टा दुःख निर्माण करू शकत नाही, कारण तो केवळ साक्षी असतो, तो निर्विकार असतो. त्याचप्रमाणे फक्त दृश्य दुःख निर्माण करू शकत नाही. एखाद्या वेळी आपली तंद्री लागते, डोळे उघडे असतात, सर्व इंद्रिय जागी असतात, परंतु आपली शून्यात स्थिरता असते. अशा वेळी बाहेरील दृश्यामुळे दुःख निर्माण होत नाही. आपण तंद्रीतून जागे होऊ त्यावेळी आत्मा आणि चित्त यांचा संयोग होतो. त्यावेळी दृश्याचा परिणाम होतो, मग दुःख निर्माण होते. सूत्र क्रमांक 15 मध्ये सांगितलेली परिणाम, ताप, संस्कार ही दुःख आत्मा आणि चित्त यांच्या संयोगामुळे निर्माण होतात. यात संयोग होणे महत्त्वाचे असते. योग म्हणजे केवळ मिलन पुरेसे नाही. मिलनाचा सहवास झाला तरच दुःख निर्माण होतं. वर आपण पाहिलं की दृश्य आहे, चित्त आहे, योग आहे, पण चित्ताची तंद्री लागलेली असल्यामुळे संयोग झाला नाही, त्यामुळे दुःख निर्माण होणार नाही. द्रष्टा आणि दृश्य म्हणजे आत्मा आणि चित्त यांचा संयोग झाला नाही तर दुःख निर्माण न झाल्यामुळे आपण दुःखमुक्त, क्लेशमुक्त होऊ. या सूत्रात योगाधिराज पातंजलींनी सांगितल्याप्रमाणे द्रष्टा दृश्य यांचा संयोग झाला तरच दुःख निर्माण होतं. अर्थात असा संयोग न झाल्यास दुःख होत नाही. यासाठी एक गोष्ट पाहूया. 2 साधू तीर्थयात्रा करत गावोगाव हिंडत होते. प्रवास करताना वाटेत एका नदीकिनारी येऊन पोचले. नदीला पाणी होते. नदीवर पूल नव्हता, त्यामुळे नदीच्या पलीकडे जाण्यासाठी पाण्यातून जाणे भाग होते. नदी किनारी एक तरुणी नदी पलीकडे जाण्यासाठी थांबलेली होती. या 2 साधूंना पाहताच त्या तरुणीने साधूंना नदी पलीकडे पोचवण्याची विनंती केली. पहिला साधू म्हणाला, आम्ही वैरागी संन्यासी आहोत. स्त्री स्पर्श आम्हाला वर्ज्य आहे. आम्ही तुला काहीच मदत करू शकत नाही. त्या तरुणीचा चेहरा रडवेला झाला. ती निराश झाली. पलीकडे जाणं किती आवश्यक आणि तातडीचं आहे हे तिनं त्या साधूंना समजावून सांगितलं. दुसऱ्या साधूने पुढे होऊन त्या तरुणीला पाठंगुळीला घेतलं आणि तो नदी पार करू लागला. त्याच्या पाठोपाठ पहिला साधूही नदी पार करू लागला. नदी पार करून झाल्यावर दुसऱ्या साधूने त्या तरुणीला जमिनीवर खाली ठेवलं. तरुणीने साधूंना नमस्कार केला. त्यांचे आभार मानून ती तिच्या घराची वाट चालू लागली. दोघे साधू संध्याकाळपर्यंत पुढील गावी पोहोचले. तेथे त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या साधूने दुसऱ्या साधूला दोष द्यायला सुरुवात केली. तो त्याला रागवू लागला. काल त्या तरुणीला तू स्पर्श केलास, तिला पाठीवर घेऊन नदी पार केलीस. दुसरा साधू शांतपणे त्या पहिल्या साधूला म्हणाला, बंधू, त्या तरुणीला पाठीवर घेऊन नदी पार करून मी तिला नदीच्या पैलतरी आणून सोडून दिली, परंतु तू मात्र कालपासून या क्षणापर्यंत तिच्याच विचारात गुंतून राहिलेला आहेस. पहिला साधू जे समजायचं ते समजला. त्याने आपल्या गुरुबंधूची क्षमा मागितली. पहिल्या साधूने तरुणीला स्पर्श न करूनही द्रष्टा दृश्य यांचा संयोग झाला होता, त्यातून दुःख निर्माण झालं. दुसऱ्या साधूने स्पर्श करूनही द्रष्टा दृश्य यांचा केवळ योग झाला, त्यांचा संयोग न झाल्यामुळे दुःख निर्माण झालं नाही. हरिओम.